आम्ही चाललोय मामाच्या घरी, कारण की मामाला मुलगा झालाय म्हणून बारशाला बोलवले आम्हाला. आम्ही निघालोय. ट्रॅफिक असल्यामुळे जरा थांबत थांबत चालली आहे रिक्षा. बघू शकता किती ट्रॅफिक आहे. तरी आम्ही पोचलो लवकर. पोचल्याबरोबर आम्ही रिक्षा सोडली, दुसरी रिक्षा पकडली, कारण की रिक्षामुळे जरा थोडंसं लेट होत होतं त्यामुळे. त्यानंतर पोचलो आम्ही सोनाराकडे. सोनाराकडे पोचल्यानंतर बाबूला कडे घेतले मम्मानी. सोन्याचा भाव जास्त असल्यामुळं कडेच बनवले, ते पण महाग पडले, कारण की चांदी पण खूप महाग आहे. तर 2 कडे घेतले मम्मानी. त्याच्यानंतर आम्ही ते पॅकिंग केले आणि निघालो घरी. पोचलो आम्ही मामाच्या घरी. मी बाबूला बघितलं, हाय केलं. बाबू झोपला होता. त्यानंतर नामकरणचा कार्यक्रम सुरू झाला. मी तिथेच उभी राहून बघत होते, इकडे तिकडे. माझ्यासोबत कोणी खेळायला नव्हतं. माऊ पण माझी कार्यक्रमात बिझी होती, मम्मा पण बिझी होती, म्हणून मी इकडे तिकडे आपला टाईमपास केला. मस्तपैकी नामकरण केलं. विहान नाव ठेवलं माझ्या भावाचं. माझी माऊ भावाला लाड करत होती, तर मी थोडंसं बघून हसले. त्यानंतर सगळे पप्पी घेत होते. मी इकडं तिकडंच बघत होते, कारण की मला एकटं एकटं वाटत होतं. मग मी म्हटलं चला जाऊ दे, मी जरा जाते आतमध्ये. पण म्हटलं नेणार कोण मला आतमध्ये, म्हणून मी माऊकडं बघत राहिली की मला आता नेईल तेव्हा नेईल, पण माऊने काय मला आतमध्ये नेलं नाही. त्यानंतर मग मी म्हटलं जाऊ दे, बाबूचाच बघते, जरा लाड करते, मग जाते आतमध्ये. तर बाबूची आजी पण उभी होती, बाबूकडे लक्ष ठेवत होती. बाबू पण मस्त इकडे तिकडे बघत होता, हसत होता. त्यानंतर मी म्हटलं आता चला बघू पुढे काय कोण करते. तर वटभरणाचा पण कार्यक्रम होता. त्याच्यानंतर मी गेले आतल्या रूममध्ये. आतल्या रूममध्ये होती मुलं खेळत. तिथं म्हटलं चला आता इथं टाईमपास करूया, कारण की बोर तर खूप झाले. आता कोण खेळत नाही तर जाऊ दे म्हटलं, मी एकटी माझी गाडीवर बसते. गाडीवर बसून मस्त टाईमपास केला. गाडीवर बसून झाल्यानंतर म्हटलं चला आता डान्स करूया थोडासा. माझी बहीण होती सोबत, तर मग आम्ही डान्स केला, मामाची मुलगी माझी. नंतर आम्ही निघालो. पेट्रोल पंपवरती थांबलो, कारण की गॅस संपला होता रिक्षावाल्याचा, म्हणून आम्ही रिक्षा स्टँडच्या इथे पंपावर थांबलो. बाई.